मार्केट व्होलेटाईल आहे, मग एसआयपी बंद करावी का? काही इन्व्हेस्टरला हा प्रश्न असतो. जेव्हा मार्केट करेक्ट होतं ना, तेव्हा इन्व्हेस्टरचं बिहेवियर्स चेंज होतो. बरेच इन्व्हेस्टर त्यांची एसआयपी स्टॉप करतात ॲज दे फील की रिटर्न्स ऑलरेडी निगेटिव्ह आहे, ॲटलिस्ट मी फर्दर लॉस अवॉइड करतो. मार्केट करेक्ट होत असताना असं वाटतं की अजून मार्केट करेक्ट होईल, बिकॉज सेंटिमेंट्स एवढे खराब झाले असतात. काही इन्व्हेस्टर असं विचार करतात की थोडी क्लॅरिटी आली की मग मी इन्व्हेस्ट करतो. पण तुम्ही मार्केट करेक्शनमध्ये जर तुमची एसआयपी बंद केली तर लोअर लेवलवरती मॅक्सिमम युनिट्स अक्युमुलेट करण्याची अपॉर्च्युनिटी मिस होते. रुपी कॉस्ट एव्हरेजिंग ब्रेक होतं. नो वन नोज वेन मार्केट इज गोइंग टू रिकवर. मेनी इन्व्हेस्टर फील्स की थोडी क्लॅरिटी आली की मग मी इन्व्हेस्ट करतो. बट बाय द टाइम इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स परत येतो तिथपर्यंत ऑलरेडी मार्केट रिकवर झालं असतं. Stopping SIP is not going to help you in volatile market. If you are stopping SIP in volatile market, then you are breaking your consistency. You are breaking your discipline. तुम्हाला स्वतःला दोनच प्रश्न विचारायचे आहेत. माझं फायनान्शियल गोल बदलला आहे का? की माझं इन्व्हेस्टमेंट होरायझन बदलला आहे? जर आन्सर नो असेल तर तुम्हाला तुमची एसआयपी कंटिन्यू करायची आहे. इनफॅक्ट ॲज अँड वेन यू हॅव अन इन्व्हेस्टेबल सरप्लस, यू नीड टू कीप ऑन ॲडिंग इन द सेम फोलिओज. Remember, discipline investing is only way to create wealth in longer term.